सी फूड प्रेमींसाठी आज घेऊन आले आहे अगदी पारंपरिक आणि तोंडाला पाणी सुटेल अशी कोळंबी कालवणाची रेसिपी. ताजी कोळंबी, खोबऱ्याचा सुगंधी मसाला, कांदा, लसूण आणि खास मसाल्यांच्या योग्य प्रमाणामुळे हे कालवण खूपच चविष्ट बनते. बनवायला खूपच सोपी आहे, झटपट सुद्धा तयार होते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. या कोळंबीच्या कालवणाला ना एक विशिष्ट प्रकारचा मसाला लागतो, तर तो आधी आपण बनवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, अर्धा कांदा आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत. 2 बेडगी मिरची आणि 1 चमचा अख्खे धणे 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. आता हे भिजलेल्या मिरच्या आणि धने आपण पाणी निथळून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. बेडगी मिरची वापरल्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल कलर वापरता येत नाही. या मिरचीमुळेच कालवणाला मस्त असा केशरी रंग येतो. तसेच मिरची आणि धणे भिजवून घेतल्यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो. आता आंबटपणासाठी ना इथे मी 1 चमचा चिंचेचा कोळ घेतेय. चिंच वापरायची नसेल तर आंबटपणासाठी तुम्ही सगळ्यात शेवटी कालवणामध्ये आमसूल टाकू शकता. यामध्येच मी घालतीये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला आहे हा. तर हा नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका. तर त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा गोडसर चव देतो, त्यामुळे जास्त न वापरता अगदी थोडाच वापरावा. आणि परतवून झाला की यामध्ये आपण हे खोबरं, कांदा, लसूणचं वाटण घालूयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. वाटणात जे काही साहित्य होतं ते सगळं कच्चं होतं. त्याचा कच्चा वास जावा इतपत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यावं लागेल. मसाला परतवत असताना तो खाली लागत जातो. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि परत तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात. एक सतत परतवून 7-8 मिनिटांनंतर याचा कच्चा वास जातो. तर त्यावेळेला आपण यामध्ये ना आपल्याला जेवढं लागेल तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गॅस मोठा ठेवून कालवणाला छान अशी खदखदून उकळी आली पाहिजे. मग यामध्ये चवीपुरता मीठ आणि मी इथे कोकम घातलेला आहे. पहिल्यांदा हे कालवण चांगलं आपल्याला गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये स्वच्छ केलेली कोळंबी म्हणजेच प्रॉन्स घालायचे आहेत. कोळंबी शिजायला फक्त 4 ते 5 मिनिटच लागतात, त्यामुळे ही सगळ्यात शेवटी घातलेली आहे. कोळंबी शिजल्यानंतर ती थोडीशी श्रिंक होते. तर त्याच्यानंतर मग आपल्याला जास्त शिजवायची गरज नाहीये. कालवणाला बघा किती मस्त असा कट आलेला आहे, तर्री आलेली आहे, तेल सुटलंय चांगलंच. तर आता गॅस बंद करूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. कोळंबी कालवणाचा कलर बघा किती अगदी सुरेख आलेला आहे. रंग तर अगदी सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे कोळंबीचं कालवण आपण भाकरी तसेच वाफाळत्या भाताबरोबर खातो, त्यामुळे त्यानुसारच याची कन्सिस्टन्सी ठेवायची. तर ही होती आपली घरच्या घरी बनवलेली अस्सल चवदार कोळंबी कालवणाची रेसिपी. आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.